नमस्कार, सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. भोसे परिसरात ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू. जरंडेश्वर शुगर मिलमधील कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल. भोसे तालुका कोरेगाव परिसरात एका ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमध्ये स्लीप बॉय म्हणून कार्यरत असलेल्या युवकाविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत कामगाराचे नाव मच्छिंद्र अंबादास भोसले, वय 42, राहणार उखळवाडी, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड असे असून ते गेल्या काही वर्षांपासून ऊस हंगामासाठी जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते. यंदाही ते पत्नी व कुटुंबासह चिमणगाव तालुका कोरेगाव परिसरात वास्तव्यास होते. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी अजय राजेंद्र माने, राहणार भोसे, तालुका कोरेगाव, याने 15 जानेवारी रोजी रात्री मच्छिंद्र भोसले यांना जेवणासाठी नेत असल्याचे सांगून आपल्या शेतात नेले. त्यानंतर तेथेही दुर्दैवी घटना घडल्याचे तपासात समोर येत आहे. घटनेनंतर मृतदेह शेतात आढळून आला. या घटनेनंतर आरोपी अजय माने याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती असून त्याला उपचारासाठी कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळ तो अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. त्यावेळी कुटुंबियांनी या घटनेची माहिती नव्हती. दरम्यान मच्छिंद्र भोसले घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी 17 जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सकाळी आरोपींचे वडील राजेंद्र माने शेतात गेल्यानंतर तेथे मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील व पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होत आरोपी अजय माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्वरी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात सूचना दिल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत. या घटनेची माहिती परिसरात तसेच बीड जिल्ह्यात पसरली असून मृताच्या नातेवाईकांनी कोरेगावकडे धाव घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जरंडेश्वर शुगर मिल या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी गोरख अंबादास भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजय राजेंद्र माने यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या उपचार घेत असल्याने घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. कच्चं घर आलं पहिलं, नंतर तिकडे जाऊन द्या.
ब्लड काढा. हॅलो, काय करा, पुढं पळायचं पुढं फोटो पाहिजे. नाही तर आता आम्ही नेला होता. ऐका ना, तुम्ही याच्यात जाता का त्या रुग्णालयाच्या पाटील त्या बापाला बोलवा. बापाची आणि याची साक्षी करायची होती. तर त्यांनी कसं मारलेलं त्यांनी सांगितलं आम्ही पोलिसाला सांगितलं. ॲडिशनल मॅडम तुम्ही ती डायरी बनवून फक्त जावं. ते सगळं आम्ही आपलं गणेशची दिले त्या डायरी केलं तरी होईल. गणेशला तिला पाठवलं आहे. आप्पा एक पिकअप बोलव ना त्या बॉडीला. आले ना. नाही नाही असू दे असू दे. ऐक दिली